साईडला उभं राहायचं नाही. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची, ब्लिडिंग किंवा कुठल्याही इंजुरीमध्ये यांचा राईट साईड डॅमेज आहे, राईट साईडला ब्लिडिंग मला दिसतं, राईट साईडला प्रॉब्लेम होते, लेफ्ट साईडला जाऊन उभं राहायचं. तिथून असेसमेंट चालू, त्यांच्याशी बोलणं चालू, आणि त्यानंतर हा हात ऑलरेडी समजा तुटलेला आहे किंवा काही आहे तर तो काय करणार, पकडून बसणार आहे. ठीक आहे. मग त्यांच्याशी बोलता बोलता राईट अँगलला आणायचा प्रयत्न करायचा, जितका होत असेल तितका, जास्त पुश नाही करायचं. ठीक आहे. त्यानंतर बाय चान्स आपल्याकडे, बाय लक, त्या पेशंटचा लक आणि आपल्याकडे ट्रायंग्युलर बँडेज अवेलेबल झाला. ठीक आहे. सो ट्रायंग्युलर बँडेज जर अवेलेबल झाला तर ट्रायंग्युलर बँडेज, राईट हँड मोडलेला आहे, पेशंटचा राईट हँड मोडलेला आहे, तर ट्रायंग्युलर बँडेजचा वरचा भाग ज्याला म्हणतो आपण ॲपेक्स साईड, ती घ्यायची आहे डाव्या हातात आपल्या, आणि ती डाव्या हातात घेऊन एल्बोच्या खाली आला पाहिजे, इथे सोडून द्यायचं. ठीक आहे. एल्बोच्या खाली, आणि हे द्यायचं इथे, इकडून व्यवस्थित हात पॅक करून द्यायचा. पॅक केल्यानंतर जो हात मोडलेला आहे त्या शोल्डरवरती ती नॉट करायची.